तुम्हालाही सतत थकवा येतो का? हाताला पायाला मुंग्या येतात का? कामात लक्ष लागत नाही, पाय दुखतात, पाठ दुखते, सतत थकल्यासारखं वाटतं, काही काम करण्याची इच्छा होत नाही. असं का होतं? अनेकांना असं वाटतं की हे फक्त वाढतं वय, जास्त काम आणि ताणतणाव यामुळे होतं. यामागे एक महत्वाची गोष्ट असू शकते, ते म्हणजे व्हिटॅमिन B12 आणि D3 ची कमतरता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्हिटॅमिन B12 आणि D3 म्हणजे काय, त्याची कमतरता का होते, त्याची लक्षणे काय आहेत आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी काय करावं. तर नमस्कार, मी डॉक्टर विनोद कुमार चांदणे आपल्या स्वास्थ्य मंत्र मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. कल्पना करा की आपलं शरीर म्हणजे एक कार आहे. व्हिटॅमिन B12 हे कार मधल्या वायरिंग सारखं आहे. जसं कार मधले वायरिंग हे इंजिन, गिअरबॉक्स, स्टेअरिंग किंवा इतर गोष्टी सुरळीत चालण्याचं काम करतात, तसंच व्हिटॅमिन B12 हे आपल्या मेंदू आणि नसांचं काम सुरळीत ठेवण्याचं काम करतात. व्हिटॅमिन D3 हे कारच्या चेसिस आणि टायर सारखं आहे. हे हाडांना आणि स्नायूंना मजबूत ठेवण्याचं काम करतंय. या दोन्हीपैकी एकाची ही कमतरता झाली तर शरीरामध्ये अनेक समस्या सुरू होतात. शरीरामध्ये B12 कमी झालं की आपलं शरीर वेगवेगळ्या प्रकारे सिग्नल देते. खूप जास्त थकवा जाणवणं, उदाहरणार्थ 8 तास झोपूनही सकाळी उठल्यावर असं वाटतं की थोडं अजून झोपायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. अशक्तपणा जाणवणं, थोडा जरी जिना चढला तरी दम लागल्यासारखं वाटणं, हाताला पायाला मुंग्या येणं, जसं मोबाईलच्या चार्जरची वायर खराब झाली की चार्जिंग नीट होत नाही, त्याचप्रमाणे B12 कमी झालं तर आपल्या शरीरातल्या नसांचं काम सुरळीत होत नाही, लक्ष केंद्रित होत नाही. आपण एखादं काम करायला जातो आणि तिथे गेल्यावर असं होतं की मी इथे का आलो, अशी परिस्थिती होणं, सतत चिडचिड होणं, मूड खराब राहणं. काही लोकांमध्ये नैराश्याची, डिप्रेशनची लक्षणं दिसतात. काही लोकांमध्ये जीभ लालसर होणं, जळजळ होणं किंवा अल्सरचा त्रास देखील होतो. व्हिटॅमिन D3 ची कमतरता झाली तर काय लक्षणे दिसतात? तर अनेकांना असं वाटतं की व्हिटॅमिन D3 म्हणजे फक्त हाडाचं जीवनसत्व आहे, पण असं नाहीये. ते त्यापेक्षाही खूप जास्त काम करतंय. याची लक्षणे काय आहेत? तर हाड आणि सांधे दुखणं, विशेषतः पाठ, कंबर, गुडघे, स्नायूमध्ये कमजोरी होणं, उठताना बसताना जिने चढताना त्रास होणं, वारंवार थकवा येणं, सुट्टीच्या दिवशी देखील काहीही काम करण्याची इच्छा न होणं, मूड खराब होणं. आणि काही संशोधनानुसार व्हिटॅमिन D3 च्या कमतरतेमुळे अनेक लोकांमध्ये मूड स्विंग्स आढळतात, वारंवार आजारी पडणं. कारण व्हिटॅमिन D3 ची रोगप्रतिकार शक्तीमध्ये देखील महत्वाची भूमिका असते. आता B12 ची कमतरता का होते? तर पूर्ण शाकाहारी आहार, कारण व्हिटॅमिन B12 हे जास्त करून प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळतं. वाढतं वय, काही पोटाचे विकार किंवा आतड्यामध्ये देखील त्याचे विकार यामुळे B12 कमी होऊ शकतं. काही औषधांच्या दीर्घकाळ सेवनामुळे देखील व्हिटॅमिन B12 ची कमतरता होते. आता व्हिटॅमिन D3 ची कमतरता का होते? तर सूर्यप्रकाशाचा अभाव. आजकाल बरेच लोक ऑफिस, घर, मोबाईल या चक्रव्यूहामध्ये अडकून राहिले आहेत. सनस्क्रीनचा अतिवापर करणे, जास्त वेळ घरात राहणं, लठ्ठपणा यामुळे देखील व्हिटॅमिन D3 ची कमतरता होते. B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावं? जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडी, चिकन, मासे, दूध व दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. जर तुम्ही शाकाहारी असाल तर डॉक्टरच्या सल्ल्याने B12 चे सप्लिमेंट वेळेच्या वेळी घ्या. D3 ची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 20 ते 30 मिनिटं बसावे. जेवणामध्ये अंड्याचा पिवळा भाग, फॅटी फिश, फॉर्टिफाईड मिल्क याचा समावेश करा. पण लक्षात ठेवा, फक्त आहारातून पुरेसं व्हिटॅमिन D3 मिळणं कठीण असतं. आता B12 आणि D3 याची तपासणी केव्हा केली पाहिजे? तर जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, हाताला पायाला मुंग्या येत असतील, हाडांचं दुखणं किंवा सांध्याचं दुखणं, लक्ष लागत नसेल, खूप जास्त प्रमाणामध्ये अशक्तपणा जाणवत असेल, तर डॉक्टरच्या सल्ल्याने व्हिटॅमिन B12 आणि D3 ची तपासणी करून स्वतःहून मोठ्या डोसचे इंजेक्शन घेऊ नका आणि सप्लिमेंट्स घेणं टाळा. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतंही इंजेक्शन घेऊ नका. आपल्या शरीरातील अनेक समस्या या व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 च्या कमतरतेमुळे असतात. त्यामुळे सततचा थकवा, हातापायाला मुंग्या येणं, पाठदुखी किंवा लक्ष न लागणं या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, सूर्यप्रकाश आणि गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही सप्लिमेंट घेऊन ही कमतरता भरून काढता येते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या स्वास्थ्य मंत्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी राहा, जागरूक राहा. धन्यवाद.